की त्यांना सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज नाही, तरी देखील सद्गुरूची प्राप्ती त्यांना स्वप्नामध्ये झाली. म्हणजे स्वप्नामध्ये का होईना त्यांनी सद्गुरूंची शरणागती केलेली आहे. अजून मागे जा, एकनाथ महाराजांचं जीवन बघा. वयाच्या 12व्या वर्षी घर सोडून सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी एकनाथ महाराज गेले. देवगिरीच्या किल्ल्यावरती जनार्दन स्वामी नामक किल्लेदार आणि त्यांच्या शरणागतीमध्ये नाथ महाराज गेले. खूप मोठी कथा आहे, कथा सांगून वेळ घेणार नाही. नाथ महाराजांना गरज नाही कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची. अधिकार नाथ महाराजांचा जर आपण बघितला तर वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त लिखाण जर का कोणी केलं असेल तर ते एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा नाशिकमध्ये आले होते तेव्हा त्यावेळी आम्हाला असं सांगण्यात आलं की एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायणातल्या काही ओव्या त्यांना वाचायच्यात, त्यांना ऐकायच्यात. आणि म्हणून नाशिकमध्ये जेव्हा ते काळाराम मंदिरामध्ये आले तेव्हा आम्ही त्या ठिकाणी त्यांना एकनाथी भावार्थ रामायणाच्या ओव्या वाचून दाखवल्या. अर्थात त्यांच्याकडे असणारा वेळ जर आपण बघितला तर तो अतिशय थोडा असल्यामुळे तेवढ्या वेळेमध्ये नाशिकचं महत्त्व, पंचवटीचं महत्त्व त्या ठिकाणी त्याचं पारायण आम्ही काही लोकांनी केलं, त्यांचा सन्मान वगैरे केला. असं जे भावार्थ रामायण आहे नाथ महाराजांचं, ते वारकरी संप्रदायामधलं सर्वात मोठं रामायणच नाही तर हा ग्रंथ वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा ग्रंथ आहे. म्हणजे कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला, अहो वारकऱ्यांना माहित नाही महाराज, वारकरी संप्रदायातला सर्वात मोठा ग्रंथ कोणता, फार कमी लोक सांगतील. उत्तर आहे भावार्थ रामायण. 44,000 ओव्या, ज्ञानेश्वरीच्या 5 पट, एकनाथी भागवताच्या 2.5 पट एवढा मोठा ग्रंथ एकनाथ महाराजांनी लिहिला. भावार्थ. सर्वात छोटा ग्रंथ कोणता? चिरंजीवपद 42 ओव्यांचा. वारकरी संप्रदायातला सर्वात छोटा ग्रंथ चिरंजीवपद 42 ओव्यांचा एकनाथ महाराजांचा. या व्यतिरिक्त स्वात्मसुख, आनंदलहरी, शुकाष्टक, हस्तामलक, चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, 4000 अभंगांची गाथा, भारूड, अन्य हरिपाठ, ब्रिदावळी, अन्य ग्रंथ जर आपण बघितले तर वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांचं वाङ्मय एकत्रित केल्याच्या नंतर 60% वाटा एकट्या एकनाथ महाराजांचं एवढं मोठं वाङ्मय नाथ महाराजांनी लिहिलं. त्यामुळे ही व्याप्ती जर आपण बघितली ते सद्गुरूंच्या कृपेशिवाय ही शक्य नाही. नाथ महाराजांनी ठरवलं असतं तर सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये न जाता देखील हे लिहू शकले असते, कारण प्रत्यक्ष महाविष्णूचे अवतार आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर ओवाळू आरती, स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी, स्वयवन माळी अवतरले, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी स्वये वनमाळी अवतरले. वनमाळी म्हणजे भगवान महाविष्णू. नाथ महाराजांचं वर्णन महाविष्णू असं अनेक ठिकाणी केलेलं आहे. नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये असणारे श्री कृष्ण दयाळू महाराजांनी एकनाथ महाराजांचं एक दशक लिहिलेलं आहे. सप्रेमयुक्त घडली गुरुभक्तीसाची, झाली कृपा सफल साध्य जनार्दनाची, ब्रह्मैव बोध समता निज निर्विकारी, श्री एकनाथ विबुधाभरणावतारी. याचा अर्थ काय आहे? बरेच लोक विचारतात, श्री एकनाथ विबुधाभरणावतारी म्हणजे काय? अर्थात आपल्या लोकांना कदाचित याचं माहिती नसेल हे दशक, पण ज्यांना माहिती आहे त्यांचा प्रश्न असतो की श्री एकनाथ विबुधाभरणावतारीचा अर्थ काय होतो. तर त्याचा अर्थ आज आपल्याला सांगतो. श्री एकनाथ म्हणजे एकनाथ महाराज हे विबुध म्हणजे देव, अभरण म्हणजे अलंकार, देवांचा अलंकार असणाऱ्या महाविष्णूचे अवतार आहे. श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी, देवांचा अलंकार असणाऱ्या महाविष्णूचे अवतार असे एकनाथ महाराज आहेत. आणि म्हणून श्री एकनाथ विबुधाभरणावतारी महाविष्णूचे अवतार नाथ महाराज आहेत. त्यांना कशाची कमतरता आहे? कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज आहे? ज्याप्रमाणे ज्ञानोबा उपजताच ज्ञानी आहेत त्याप्रमाणे नाथ महाराज सुद्धा ज्ञानी आहेत. परंतु परमार्थ करत असताना सद्गुरूंच्या शरणागतीचं महत्व
हे लोकांना सांगण्याच्यासाठी म्हणून नाथ महाराज सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेलेले आपण पाहतो. त्याच्या मागे जा. नामदेवरायांचं उदाहरण आपल्या परिसरामध्येच, औंढा नागनाथ परिसरामध्ये त्या ठिकाणी विसोबा खेचर नावाचे सत्पुरुष ज्ञानोबारायांचे शिष्य परंपरेतले आणि त्यांच्या शरणागतीमध्ये नामदेवरायांना जावं लागलं. कथा माहिती आहे. गोरोबा काकांच्याकडे सगळी संत मंडळी आली. ज्ञानोबारायांनी संतांनी सांगितलं, बघा सगळ्यांचे मडके कच्चे आहेत का पक्के आहेत. सगळ्यांच्या डोक्यामध्ये थापटणं मारण्यात आलं. कोणी काही बोलेना. नामदेवरायांच्या डोक्यामध्ये थापटणं मारलं. जोरात ओरडले. गोरोबा काकांनी सांगितलं, हे मडकं कच्चं आहे. सगळेजण हसले. नामदेवरायांना वाईट वाटलं. म्हटले, असं कसं? माझा अधिकार काय आहे? देव जेवी सवे ऐशी ज्याची देवा सवे. देव प्रत्यक्ष माझ्याबरोबर जेवतो, माझ्याशी गप्पा मारतो. मी जर रावळात गेलो नाही तर देव माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांना विचारतो, आज नामा आला नाही. एवढा माझा अधिकार. देवाशी आजपर्यंत अशी सलगी कोणाचीही नाही. आणि तरी सुद्धा मला कच्चं मडकं म्हटलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, सद्गुरूंच्या शरणागतीशिवाय ही गोष्ट प्राप्त होणार नाही. तुला कच्चंच मडकं ठरवलं जाणार आहे. त्यांनी सांगितलं, अरे जीव. ज्ञानोबारायांना नामदेवरायांनी सांगितलं, माणसाचं ध्येय काय आहे? मनुष्य जन्म कशासाठी आहे? भगवंताच्या भेटीसाठी. मला तो रोज प्राप्त आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, हा भगवंताच्या भेटीसाठी नाही तर भगवंताचं यथार्थ स्वरूप कळण्याच्यासाठी आणि तद्द्वारा त्याचं ज्ञान, अपरोक्ष ज्ञान प्राप्त होण्यासाठी आहे. काय करावं लागेल? औंढा नागनाथला जा. आले, बघितलं विसोबा खेचर मस्त पैकी आपले पाय टाकून पिंडीवरती झोपलेले. नामदेवरायांनी आरडाओरडा केला. म्हणले, कळत नाही तुम्हाला? पिंडीवरती पाय ठेवताय? त्यांनी सांगितलं, जिथे देव नाही तिथे पाय ठेव. पाय उचलला, इकडे ठेवला, इकडे पिंड. उचलला, तिकडे ठेवलं, तिकडे पिंड. नामदेवरायांना अनुग्रह प्राप्त झाला. त्यांना लक्षात आलं की देव हा एकदेशी नाही, हा सर्वदेशी आहे, हा सर्वांतर्यामी आहे. आणि म्हणून नामदेवरायांना सुद्धा देव जरी प्रत्यक्ष भेटत असला किंवा नामदेवराय जरी देवांना प्रत्यक्ष भेटत असले तरी देखील सद्गुरूंची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांचं जीवन हे अर्धवट होतं. ज्ञानोबारायांचा विचार करा. मी आपल्याला सांगितलं, योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी. ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली? सद्गुरूंच्या शरणागतीमुळे प्राप्त झाली. ज्ञानोबाराय तर उपजताच ज्ञानी आहे. 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी आले. लोटांगणी चांगदेव हा अधिकार. परंतु ते ज्ञानोबाराय सांगतायत, ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. सद्गुरूंची कृपा माझ्यावरती झाली आणि मी उद्धरलो. आणि त्यामुळे ज्ञानोबाराय संत, जर ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला, अर्थात वारकरी संप्रदायाचा पाया जे ठरले. इथे सुद्धा थोडंसं लोकांमध्ये संभ्रम आहे. लोकांना असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रारंभ केलाय, तर अशी गोष्ट चुकीची आहे. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा प्रारंभ केलेला नाही. ज्ञानोबारायांनी सगळ्यांना एका छत्राखाली सर्वप्रथम आणलं म्हणून पाया रचला असं म्हटलेलं आहे. जर ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, अर्थात वारकरी संप्रदाय सुरू केला असं जर म्हटलं तर हा अनादी ठरणार नाही. हा 700 वर्षांचा संप्रदाय ठरेल. परंतु आपल्या वारकरी संप्रदायाचा आद्य वारकरी जर कोण असेल तर तो भगवान महादेव आहे. बरं का, भगवान महादेव हा आद्य वैष्णव आहे आणि भगवान विष्णू हे आद्य शैव आहेत. म्हणजे एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे परमात्मा हा पंढरपुरामध्ये नाही, तो चराचरामध्ये व्याप्त आहे. नामदेवरायांना सांगितलं, अवस्था बदलली. ज्ञानोबारायांची अवस्था जर आपण बघितली तर सद्गुरूंची गरज नाही, अधिकार एवढा मोठा, तरी देखील ज्ञानोबाराय सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात. म्हणजे आपल्याला सद्गुरूंची महत्ता कळते. जाऊ द्या, तुम्ही म्हणाल संत महात्मे तरी सामान्य लोकांसारखे आहेत. अर्थात संत महात्मे सामान्य लोकांच्या सारखे जरी तुमच्या आमच्यामध्ये मिसळत असले तरी देखील त्यांना सामान्य समजण्याची चूक करता कामा नये. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा